नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्या आपण पाहत आहे सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहे आपण सध्या. आणि आपण सध्या बघत आहेत की फ्लावरिंग स्टेजमध्ये सुद्धा खोडकिडा हा कशा प्रकारचे अटॅक हा सोयाबीन या पिकावर करत आहे. सध्या फ्लावरिंगमध्ये खूप छान प्रकारचा प्लॉट बसलेला आहे, तरी पण खोडकिडा यांचा प्रादुर्भाव अतिशय जास्त आहे. हे कशाची कारणं आहेत? तर हे आपण जे नियोजन असते आपलं सुरुवातीला की सोयाबीन हे 15 दिवसाच्या कालावधीमध्ये खोडकिड्याचं औषधी घेतलंच गेलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये फ्लावर इतके जबरदस्त सेट झालेले आहेत. याच्यामध्ये काय वापर केलेला आहे हे तुम्हाला मी नंतर सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे फ्लावरिंग सेट झालेली आहे. याला फ्लावरिंग सेट म्हणतात. फ्लावरिंग सेटिंग आणि आपण जे टॉनिक फवारतो याच्यामध्ये खूप प्रमाणात असा बदल आहे. तरी आपण शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायला पाहिजे की फ्लावरिंग सेट कशा प्रकारे, कारण फ्लावर जोपर्यंत सेट होणार नाही तोपर्यंत तुमची कळी आणि आपलं कळी सेट झाल्यानंतर जे काय आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये की थोड्या प्रमाणात वाध्या लागण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे. वाध्या हे या प्रकारात आपण बघू शकताय. की खोडकिडा शेवटपर्यंत हा सोयाबीनमध्ये असतोच, परंतु याला उपाययोजना वेळेवर केल्या तरच हा कंट्रोल होतो. बघू शकता शेतकरी मित्रांनो कशी फ्लावरिंग सेट झालेली आहे. याला कोणत्या प्रकारचं औषध मारलेलं आहे ते आपण बघणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. बघा, हे पूर्णपणे स्टेम बोरर आहे. याला खोडकिडा म्हणतात. पूर्णपणे सुकलेलं पान आहे. याच्यामध्ये पूर्ण अन्नद्रव्य शोषलेली आहेत आणि अन्नद्रव्य शोषल्यामुळे हे पूर्ण अन्नद्रव्य वरी जात नाहीत. जिथून हा खोडकिडा स्टार्ट होतो तिथून पूर्ण रस शोषून घेतल्यामुळे फुलंसुद्धा कोमेजलेले आहेत. बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे एक सुरुवातीला. असं नाही आहे की या प्लॉटमध्ये आपण स्टेम बोरर नाही आहे. स्टेम बोरर हा खूप आहे, परंतु विषय असा आहे की कंट्रोल थोड्याफार प्रमाणात आपल्याला करायचं आहे. तर सुरुवातीला आपण घ्यायचं आहे याच्यामध्ये थॅमॅक्झम प्लस लॅम्बडा सॅलोथ्रिन. ठीक आहे. तर हे आपण चांगल्या प्रकारचं डोस घ्यायचा आहे याला, तेव्हा हा कंट्रोल होतो. बघा पानं सुकलेली. आणि याच्यासोबत एक आपण चांगल्या प्रकारचं PGR घेऊ शकता. PGRमध्ये आणि एक प्रकारचं बुरशीनाशक घेऊ शकता. हे 3 कॉम्बिनेशन आपल्याला चांगल्या प्रकारचं रिझल्ट देऊ शकतात. आणि स्प्रेमध्ये पण आपण चांगल्या प्रकारचा स्प्रे हा बरोबर झाडावर गेला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. तेव्हा हा स्टेम बोरर चांगल्या प्रकारचा कव्हर होतो. तुम्ही बघू शकता आपण काळजी घेतलेली आहे फ्लावरिंग सेटिंगसाठी. जे झाड आहे झाडाच्या वरती आपल्याला फ्लावर सेट झालेले आहेत, शेंड्यावरती फ्लावर सेट झालेले आहेत. हे कशामुळे शक्य झाले आहे? जे दुसऱ्या स्प्रेमध्ये आपण जे फ्लावरिंग सेटिंगसाठी PGR घेतलेलं आहे ते तुम्हाला मी सांगत आहे की हे जे PGR आहे हे फेंटॅक प्लस आहे. फेंटॅक प्लस कोरोमंडल कंपनीचं फेंटॅक प्लस. बघा शेंड्यावर सुद्धा फ्लावरिंग सेट झाल्याशिवाय आपला माल हा चांगल्या प्रकारचा झाडाला लागणार नाही. आणि माल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपलं उत्पादन हे येणार नाही. आपण अवॉइड करतो ह्या गोष्टी, परंतु ह्या तितक्याच काळजीच्या आहेत. बघू शकता तुम्ही फ्लावरिंग. आणि अशा प्रकारचा आपला हा प्लॉट आहे. काही उणीव असल्यास मला मेसेजमध्ये किंवा कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.